आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पाणीपुरीसाठी लागणारं साहित्य काय ते तुम्ही आता मला सांगा. साहित्य अत्यंत सोपं आहे आणि त्याच्या कुठल्याही वादामध्ये न पडता आपण जनरली जी पाणीपुरी खातो हां. त्याचं सोपं साहित्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. पुऱ्या बनवण्यासाठी आणि चटण्या बनवण्यासाठी दोन प्रकारचं साहित्य आहे. यामध्ये चटण्या बनवण्यासाठी चिंच, त्याच्याबरोबर खजूर, गूळ, हे गोड चटणीसाठी झालं. अच्छा. हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, लिंबू, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या. पुऱ्या करण्यासाठी मी जी पद्धत वापरली होती त्याच्यामध्ये खूप सोपं. मैदा आहे, रवा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, तिखट, धणे जिरे पूड, मीठ. तुम्ही आतापर्यंत आयुष्यात केलेला एक्स्ट्रीम बेशिस्तपणा कुठला आहे? बेशिस्तपणापेक्षा भांडण सांगूया आपण कशावरून झालं होतं. बरं, कशावरून झालं होतं ते सांगा. अभिची एक अत्यंत वाईट सवय ती म्हणजे आपण काही सांगायला गेलो त्याला की अमुक व्यक्ती माझ्याशी अमुक वागली जे चुकीचं होतं, तर अभि त्या व्यक्तीची बाजू घेऊन आपल्याशी भांडायला लागतो. तर मला असं वाटतं की ऐक तर फार वर्षांपूर्वीची खरं गोष्ट आहे ही. आमच्याकडे काम करणाऱ्या ज्या मावशी होत्या तर त्या कशा वेळेत येत नाहीत, स्वच्छ नाहीत, भाज्या छान कापत नाहीत. मला आवडतं म्हणजे भाजी आणि असं छान कापून केलेलं मला जास्त आवडतं. तर हे सांगत असताना तो त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशी बोलत होता. सो त्यांना घाई असेल, त्यांना जायचं असेल, हो, तर उशिरा कुठे असं नाही, आणि त्यांचं त्यांना काही एक घर नाहीये ना, आणि किती घर आहे. तुम्हाला हा काय क्रायटेरिया आहे की भाज्या चांगल्या चिरलेल्या आवडतात आणि त्या चिरत नाहीत चांगल्या. उद्या म्हणशील त्यांच्या साडीचा रंग तुला आवडत नाही. म्हटलं अभि प्लीज लेट्स बी रिअलिस्टिक. तर आम्ही असं करता आम्ही वादच झाला त्याच्यावरती आणि काहीच कारण नव्हतं. म्हणजे लोकांच्या बाजू घेणं. हे ऐकता तिकडे तुम्ही मैदा घेतला, रवा घेतला, बरोबर, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं, करेक्ट, आणि थोडंसं तेलही घातलं, हो की नाही? मला एक गोष्ट खूप आनंदाने आणि प्राऊडली सांगायला आवडेल संकर्षण, की या 12 वर्षात ना आमच्या दोघांच्या बाबतीत असं आहे, एक दिवस असा नाही गेला की आम्ही अबोला धरलाय, की काहीतरी वाद झालाय आणि आम्ही म्हणजे आपण म्हणतो ना वी हॅवंट स्लेप्ट ओव्हर अ फाईट. बरं, तू इकडे काय करतेस मीनवाईल? मी हिरव्या मिरचीची तयारी करतेय. तिखट पाण्याच्या. हे मी मिरचीचं प्रेम बघ ना माझं. मला साधारण मिरचीची तयारी झाडांनी आधीच केली होती. तू काय करते? हे बघ, म्हणजे अगदी असं म्हणून ठेवलेलं काय सुंदर मळलंय बघ. अगदी मस्त तकाकी आली असं म्हणून घेतलंय साहेबांनी. वा वा वा. सो आता आपण हे लाटायला घेऊया, पण तोपर्यंत इकडे चटणीची तयारी चालू आहे. आपण थोडं उत्तरेकडे गेलो की रव्याच्या पुऱ्या असतात. करेक्ट. अनेकदा ज्याला आपण म्हणतो ना घी में तली हुई पुडिया, तर तसं तुपामध्ये तळलेल्या त्या अत्यंत खुसखुशीत अशा लांबट पुऱ्या असतात बघ. करेक्ट. त्याची पण एक वेगळी मजा असते. नावं वेगवेगळी, गोलगप्पा, पुचका म्हणतात, तर त्यामुळे ती जी आमच्या परभणीमध्ये गपचूप म्हणतात. गपचूप. अरे खोटं नाही, येतो का गपचूप खायला? गपचूप काय नाही, ते तुला विचारत असतील, तू आवाज न करता येईल नाही, पाणीपुरीच म्हणत. सगळेच एकमेकांना तसंच म्हणतात. येतो का गपचूप खायला?